हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप हार्दिक मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बघतोय एकदम हेल्दी, चविष्ट आणि 10 मिनिटात बनणारी नाश्त्याची रेसिपी, ती म्हणजेच उपमा. हे तुम्ही अगदी 10 मिनिटात बनवू शकता. सकाळच्या घाईमध्ये किंवा टिफिनला सुद्धा देऊ शकता. आणि जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आता आपण सुरुवातीला रेसिपी स्टार्ट करूयात. तर सुरुवातीला बघा, मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे शेंगदाणे घातलेले आहेत. त्यांना व्यवस्थित भाजून घेते आहे. हे बघा, अशा प्रकारे शेंगदाणे भाजलेले आहेत. तर त्यांना मी काढून घेते आहे. तर तुम्ही शेंगदाणे यामध्ये नाही घातले तरी चालेल, पण शेंगदाणे जर का घातले तर याची चव आणि याचा जो दिसायला लूक आहे तो एकदम मस्त येतो. आता यामध्ये मी घालते आहे 1 चमचा राई, त्यानंतर अर्धा चमचा जिरं. आता यामध्ये मी घालते आहे कढीपत्त्याची 5 ते 6 पानं. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. तर कांदे मी 2 इथे घेतलेले आहे मीडियम साईजचे आणि त्यांना बारीक असं कापून घेतलेलं आहे. कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. तर बघा, आपला कांदा परतवून झालेला आहे. यामध्ये घालायची हिरवी मिरची. तर मी यामध्ये 2 ते 3 मिरच्या घातलेल्या आहेत बारीक कापून. तुम्ही कमी जास्त तुमच्या अकॉर्डिंग करू शकता. आता आपण यामध्ये घालूयात फ्रोझन वाटाणे. तर फ्रोझन वाटाणे मी यामध्ये घातलेले आहेत थोडेसे आणि यांना व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. हे बघा, अशा प्रकारे. तर ओले वाटाणे यामध्ये नाही घालायचे, ते लवकर शिजणार नाहीत, फ्रोझनवालेच वापरा. आता यामध्ये मी घालते टोमॅटो. टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे. 1 टोमॅटोचा वापर इथे मी केलेला आहे. आता टोमॅटोसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि सगळं मिश्रण एकजीव व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे आणि परतवायचं आहे 1-2 मिनटं. हे बघा, आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचे इथे मसाले वगैरे वापरायची गरज नाही आहे. आणि जे डाएटवर आहेत, जिम वगैरे करतात, ते सुद्धा खाऊ शकतात. हे बिलकुल हेल्दी आहे. तुम्ही तेलाचा वापर कमी करू शकता तरीही चालेल. तर बघा, आता व्यवस्थित भाज्या अशा परतून घेतलेल्या आहेत मी. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडीशी मी कोथिंबीर यामध्ये घालते आहे, जेणेकरून याचा लूक मस्त येईल आणि याला परतून घेते. बघा, एकदम बनवायला सोपी रेसिपी आहे. कोणीही सहज बनवू शकतो. ज्याला कुकिंग येत नाही तो सुद्धा बनवू शकतो. एवढी ही सहज सोपी रेसिपी आहे. आता बघा, हे व्यवस्थित ना मिश्रण परतून झालेलं आहे. आता यामध्ये मी घालते शेंगदाणे, जे आपण सुरुवातीला भाजून ठेवले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा मिश्रण एकजीव करायचं आहे. तर बघा, शेंगदाणे आणि टोमॅटो वाटाण्यांमुळे एकदम कलरफुल असं हे दिसत आहे. तर दिसायला खूप मस्त आहे आणि तुम्ही लहान मुलांना वगैरे टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा मग सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता. आता यामध्ये मी घालते आहे पाणी. तर पाणी मी इथे 2.5 वाटीचा वापर केलेला आहे, कारण मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्यामध्ये मी 2.5 वाटी पाण्याचा वापर करत आहे. रवा मी अजिबात सुरुवातीला भाजून वगैरे घेत नाही आहे. तर आता पाणी व्यवस्थित आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवायचे आणि याला उकळी येऊन द्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे आता हे मीठ मी यामध्ये घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि आता आपण यावरती ठेवूया थोडंसं झाकण आणि झाकण ठेवून काय करूया, त्याला 1-2 मिनटं उकळी येईपर्यंत शिजून देऊयात. फक्त 1 उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे ज्या आपल्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित शिजून जातील. तर बघा, आता व्यवस्थित उकळी आलेली आहे पाण्याला. आता यामध्ये आपण घालूयात रवा. तर रवा मी 1 वाटी घेतलेला आहे. हे बघा, बारीकवाला रवा आहे नॉर्मल. तुम्ही बारीक जाडा कोणताही रवा वापरू शकता. तर तो यामध्ये मी घालून घेतला आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि यामध्ये आपण कोणत्याही जास्ती साहित्यांचा वापर केलेला नाही, एकदम कमी साहित्यात बनलेली आहे आपली रेसिपी. तर बघा, आता यावरती मी थोडंसं लिंबू पिळून घेते, जेणेकरून याची चव अजून येईल. तर मी अर्ध्या लिंबाचा वापर इथे केलेला आहे. आता मिश्रण पुन्हा एकजीव करून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे. तर बघा, किती कलरफुल असा आपला उपमा तयार आहे आणि एकदम चविष्ट आहे. तर यावरती झाकण ठेवून आपल्याला 1-2 मिनटं याला फक्त वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला एकदम खाण्यासाठी हा तयारच होईल. आणि बघा, मी याला व्यवस्थित आता मिक्स करून घेतलेलं आहे. यावरती आता झाकण ठेवून याला 2 मिनटं आपण वाफ काढून देऊयात. 2 मिनिटाच्या नंतर बघा, आपला एकदम गरमागरम असा
उपमा तयार झालेला आहे. तर तुम्ही याला चहाबरोबर, सकाळच्या नाश्त्याबरोबर सर्व्ह करा. एकदम लहान मोठे सगळे आवडीने खातील आणि याचे कोणतेही नुकसान नाही आहे, एकदम बेनिफिटच आहे. तर आता यावरती घालूयात आपण कोथिंबीर. तर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता आपण याला काय करूयात, सर्व्ह करूयात. तर बघा आपला एकदम गरमागरम असा उपमा तयार झालेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय.